नमस्कार, मी संकेत आपलं 21 मे 2025च्या चालू घडामोडीमध्ये स्वागत करीत आहे. बघूयात आजचा पहिला प्रश्न. नुकतेच निधन झालेल्या प्रख्यात डॉक्टर जयंत नारळीकर यांचा संबंध कशाशी आहे? आता काय झालेलं आहे, डॉक्टर जयंत नारळीकर यांचं काय झालेलं आहे, 86व्या वर्षी निधन झालेलं आहे. 86व्या वर्ष निधन झालेलं आहे. हे काय होते निधन? हे काय होते? साहित्यकार होते, विज्ञान प्रसारक होते, लेखक होते आणि खगोलशास्त्र होते. ह्यांना काय झालेलं आहे, 1965चा जे अवॉर्ड भेटलेत ना, तेवढे लक्षात ठेवा. 1965चा पद्मविभूषण भेटलेला आहे. पद्मभूषण हा काय असतो? थर्ड हायेस्ट अवॉर्ड आहे. 2004चा ह्यांना पद्मविभूषण भेटलेलं आहे, सेकंड हायेस्ट अवॉर्ड. पद्मविभूषण हे काय आहे? सेकंड हायेस्ट अवॉर्ड आहे. 2010चा ह्यांना महाराष्ट्र भूषण भेटलेलं आहे, महाराष्ट्र भूषण. आणि 2014चा साहित्य अकादमी अवॉर्ड भेटलेला आहे, साहित्य अकॅडमी अवॉर्ड. आता साहित्य अकॅडमी अवॉर्ड कशासाठी भेटला? तर 4 नगरीतले माझे विश्व या आत्मचरित्रासाठी भेटलेलं आहे. 4 नगरीतले माझे विश्व. अजून त्यांची पुस्तके म्हणजे तर यक्षाची देणगी हे पण त्यांचं पुस्तक आहे. आणि साहित्य अकॅडमी अवॉर्ड कशासाठी भेटलेलं आहे? 4 नगरीतले माझे विश्व. आणि ह्यांनी काय केलेलं आहे, 2021मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन जे नाशिकमध्ये झालं ना, त्याची पण अध्यक्षता कोणी केली होती? जयंत नारळीकर केली होती. तर आपलं ऑप्शन काय येतं? वरील सर्व येतात. आणि ह्यांना काय केलं होतं, ह्यांनी एक गुरुत्वाकर्षणचा होईल नारळीकर सिद्धांत म्हणतात. कशाचा? गुरुत्वाकर्षण सिद्धांत. एवढं एक लक्षात ठेवा, गुरुत्वाकर्षण सिद्धांत कोणी देतात? फ्रेडरिक होयल आणि नारळीकर ह्या दोघांचा होता. तर ह्यांना काय, खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञान प्रसारक असं तिन्ही पण म्हटलं जातं. पुढला प्रश्न बघा. आशिया पॅसिफिक प्रदेशातील सर्वात मोठा सागरी व अवकाश प्रदर्शनासाठी लिमा कुठे सुरू केलेलं आहे? आता काय झालेलं आहे, लिमा सुरू झालेलं आहे. काय झालेलं आहे? लिमा 2025. लिमा 2025. एल फॉर काय आहे? लेक कावी इंटरनॅशनल. ह्याचं बघा, हे काय, हे प्लेसच्या नुसार असतं 2025. आता ह्याचा लॉंग फॉर्म बघा, इंटरनॅशनल मेरीटाईम एरोस्पेस एक्झिबिशन. इंटरनॅशनल मेरीटाईम एरोस्पेस एक्झिबिशन 2025. हा किती क्रमांकाचा आहे? 17व्या क्रमांकाचा आहे. आणि ह्यासाठी कोण केलेलं आहे? हे कुठं आहे? लेक कवी. हे कुठं आहे? मलेशियामध्ये एक स्थान आहे, लेक कवी. हे कुठलं आहे? मलेशियामध्ये आहे, मलेशिया. लिमा 2025 कुठं होणार आहे? मलेशिया होणार आहे. काय? इंटरनॅशनल मेरीटाईम एरोस्पेस एक्झिबिशन. हे काय, त्याचा लॉंग फॉर्म आहे. आणि आता भारतातनं काय, किती आहे? 17व्या क्रमांकाचा आहे. तर भारतातनं कोण जाणार आहे? आपले डिफेन्स राज्यमंत्री कोण आहेत आपले? शंकर शेठ. हे काय करणार आहे? डिफेन्स राज्यमंत्री जाणार आहे त्याला. कुठं? लिमाला. कुठं जाणार आहे? मलेशियामध्ये जाणार आहे. लेक कावी इथं काय झालेलं आहे, इंटरनॅशनल होस्ट कोण आहे? लेक कावी आहे. त्यालाच काय म्हणतात? लिमा म्हणतात. लेक कावी इंटरनॅशनल मेरीटाईम एरोस्पेस एक्झिबिशन कुठं झालं आहे? हा मलेशियामध्ये झालेला आहे. एवढंच लक्षात ठेवा. आपलं आन्सर काय? मलेशिया झालं. लाओसमध्ये कशाची बैठक झाली होती? आसियानची बैठक झाली होती. इंडोनेशिया कशाचा? ब्रिक्सचा नवीन मेंबर आहे इंडोनेशिया. कितवा? 10व्या नंबरचा. पुढला प्रश्न बघा. अलीकडेच भारतीय संघाने साऊथ एशिया फुटबॉल फेडरेशन अंडर-19 चॅम्पियनशिप 2025 जिंकण्यासाठी कोणाला पराभूत केलेलं आहे? आता काय झालेलं आहे, साऊथ एशिया फुटबॉल फेडरेशन अंडर-19 हे काय झालेलं आहे, भारत जिंकलेलं आहे. पण कोणाला हरवून जिंकलेलं आहे? भारत जिंकलेलं आहे. कोणाला हरवलेलं आहे ह्यानं? भारतनं कोणाला हरवलेलं आहे? बांगलादेशला. ह्याच्या मॅचेस कुठं झाल्या? होस्ट कोण होतं? अरुणाचल प्रदेश काय होता? होस्ट होता. ह्याचा होस्ट कोण होता? आंध्र प्रदेश होता. आंध्र प्रदेशमधलं कोणतं स्टेडियम? युपिया प्लांट आहे. युपिया ह्या स्थानावर काय होतं? गोल्डन जुबली स्टेडियम. बरोबर, गोल्डन जुबली स्टेडियम. इथं काय झालेलं आहे? साऊथ एशिया फुटबॉल फेडरेशन अंडर-19 कोणाचे जे झालेले? भारत आणि बांगलादेश. भारत जिंकलेला आहे. पराभूत कोण झालेलं आहे? हे उपविजेता कोण आहे? बांगलादेश आहे. आणि होस्ट काय कोण होता? अरुणाचल प्रदेश होता. एवढंच लक्षात ठेवा. तर जिंकलेलं कोण आहे? हे हरलेलं कोणाला पराभूत केलेलं आहे? तर बांगलादेशला पराभूत केलेलं आहे. 2024मध्ये कोणाला आपण पाकिस्तानला हे केलं होतं, हरवलं होतं. जगातील पहिले मानवी मूत्राशय प्रत्यारोपण अलीकडेच कुठे केलेलं आहे? ह्याला काय म्हणतो? ब्लॅडर म्हणतो. युरिनरी ब्लॅडर.
हे काय केलेलं आहे, ट्रान्सप्लांट केलेलं आहे. ह्याला काय केलेलं आहे, फर्स्ट टाईम आता जगात फर्स्ट टाईम ट्रान्सप्लांट केलेलं आहे. ट्रान्सप्लांट हे कुठे काय झालेलं आहे, कॅलिफोर्निया. इथं काय केलेलं आहे, युरिनरी ब्लॅडर, त्यालाच काय म्हणतात, मूत्राशय म्हणतात. ह्याला काय केलेलं आहे, फर्स्ट टाईम ट्रान्सप्लांट केलेलं आहे, प्रत्यारोपण केलेलं आहे. आणि कुठं झालेलं आहे हे सक्सेसफुल, कॅलिफोर्निया, कुठं USA झालेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा, USA. आता हार्टचा पण ट्रान्सप्लांट बघितलं मध्ये के वेणुगोपाल ह्यांना काय म्हणतात, भारतातील 1994ला काय केलं ह्यांनी एम्समध्ये हार्ट ट्रान्सप्लांट केलं होतं. एम्समध्ये काय केलं, फर्स्ट टाईम हार्ट ट्रान्सप्लांट केलं होतं. हार्ट ट्रान्सप्लांट कुठं, भारतातलं, 1994ला. आणि जगात म्हणलं हार्ट ट्रान्सप्लांट जगात कोणी केलं होतं, 1967ला. कुठं झालं हे, साऊथ आफ्रिकेमध्ये झालं होतं. कोणी केलं होतं, क्रिस्टियन बर्नेयार्ड ह्यांनी केलं होतं. एवढंच लक्षात ठेवा. आता कुठं झालेलं आहे, मूत्राशय ब्लॅडर कुठं झालेलं आहे, हे USA झालेलं आहे. अलीकडेच भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील गहिरमाथा किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी कोणतं ऑपरेशन चालू केलेलं आहे. आता काय केलेलं आहे, इंडियन कोस्ट गार्ड ह्याने काय केलेलं आहे, एक ऑपरेशन चालू केलेलं आहे. त्यालाच काय म्हणतो, ऑपरेशन ऑलिव्हिया. हे कुठं चालू केलेलं आहे, ओडिशातील गहिरमाथा किनाऱ्यावर. कुठं, गहिरमाथा किनारा त्यालाच काय म्हणतात, ऋषिकुंड नदी तटावर चालू केलेलं आहे गहिरमाथा किनारा. कशासाठी, तिथं काय केलं जातं, ऑलिव्ह रिडले हे कासव काय करतात, किनाऱ्यावर येऊन प्रजनन करतात. आणि त्याच्यामुळे जे अवैध मासेमारी करणं असतं ना, त्यांची काय नेटची साईज छोटी असते, कारण की जास्त मासे यामुळे. जर त्या म्हणजे हे इंडियन कोस्ट गार्डनं कशासाठी चालू केलेलं आहे, जे अवैध मासेमारी होते ना, त्यांच्यामध्ये जे ऑलिव्ह रिडले जे कासव येतात ना, त्यांना रेस्क्यू करण्यासाठी काय केलेलं आहे, आता ऑपरेशन ऑलिव्हिया चालू केलेलं आहे. त्यांना काय करायचं, रेस्क्यू करायचं. किंवा जे अवैध मासेमारी करतात त्यांना मासेमारी नाही करू द्यायची. त्यामुळे काय होणार आहे, जे ऑलिव्ह रिडले कासव आहेत ना, त्यांना जास्त म्हणजे धोका नाही होणार किंवा ते जास्त मरणार नाही. काय केलेलं, ऑपरेशन ऑलिव्हिया कुठं चालू केलेलं आहे, गहिरमाथा किनाऱ्यावर किंवा काय म्हणतात त्याला, ऋषिकुंड तटावर चालू केलेलं आहे. कुणी चालू केलेलं आहे, इंडियन कोस्ट गार्डची स्थापना कधी झालेली आहे, 1 फेब्रुवारी 1977. त्याचा ॲक्ट कधी आलेला आहे, 1978ला ॲक्ट आलेला आहे. एवढं एक लक्षात ठेवा, इंडियन कोस्ट गार्ड. आणि आपण इंडियन कोस्ट गार्ड दिवस कधी सेलिब्रेट करतो, 1 फेब्रुवारीला सेलिब्रेट करतो, ऑपरेशन ऑलिव्हिया. आता ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हे कोणी चालू केलेलं आहे, CRPFनं चालू केलेलं आहे. कुठं चालू केलेलं आहे, तेलंगणा आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवर चालू केलेलं आहे. आणि कुठं, ब्लॅक हिल्स आहे ह्याच्याजवळ. कशासाठी चालू केलेलं आहे, आतंकवादासाठी चालू केलेलं आहे. ऑपरेशन सिंदूर आपलं कुठं केलं होतं, आर्मीसाठी, तिन्ही सेनांनी चालू केलं होतं. कशासाठी, पाकिस्तानसाठी. आणि ब्रह्मा कशासाठी, आपलं हे म्यानमारसाठी. अलीकडेच इंदिरा सौर गिरी जलविकास योजना कोणी सुरू केलेली आहे. आता इंदिरा म्हणलं तर तुम्हाला समजा पाहिजे कुठं होणार आहे, एकतर इंदिरा जिथं काँग्रेसचे सरकार आहे तिथंच होणार आहे. आता कुठं, तेलंगणा गव्हर्नमेंट. CM कोण आहे, रेवंत रेड्डी ह्याने योजना चालू केलेली आहे, इंदिरा सौर गिरी जलविकास गिरी जलविकास योजना. हे कशासाठी आहे, सौरगिरी जलविकास योजना. हे तर काय केलेलं आहे, म्हणजे 6 लाख, हे तर काय आहे, 6 लाख जे आदिवासी लोकांकडे जमीन आहे ना, आदिवासी, तिथं काय केलं जाईल, सौर ऊर्जेवर चालणारे काय केलं जाईल, सिंचन प्रणाली लावली जाईल. आणि किती वर्षात, 5 वर्षात लावली जाईल. म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारे काय केलं जातं, सौर प्रकल्प लावले जातील. कशासाठी, सिंचनासाठी. आणि अशी घोषणा कोणी केलेली आहे, ही इंदिरा सौर गिरी जलविकास योजना ही कुठं चालू केलेली आहे, तेलंगणामध्ये चालू केलेली आहे. म्हणजे 6 लाख आदिवासी लोक आहेत, त्यांच्यापाशी जे 6 लाख एकर जमीन असेल, त्यांच्यावर काय केलं जाणार, सौर ऊर्जेवर चालणारे काय केलं जाणार आहे, सौरपंप लावले जाणार आहे. आणि पुढील 5 वर्षात लावले जाणार. सौरपंपासंबंधित आहे. कशासाठी, इंदिरा सौर गिरी जल विकास योजना. एवढीच लक्षात ठेवा, कुठं, तेलंगणा. पुढला प्रश्न बघा, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी अलीकडे सागर में सम्मान धोरण कुठे सुरू केलेलं आहे. आता काय आहे, सर्वानंद सोनोवाल सगळ्यांनाच माहीत आहे. काय, कोण आहे ते सर्वानंद सोनोवाल हे कोण आहेत, आपले शिपिंग मिनिस्टर आहेत. आपल्या शिपिंग इंडस्ट्रीचे जे आयकॉन म्हणजे काय किंवा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाला ते घोषित केलं मध्ये, ह्यानेच केलं होतं, मनू भाकरायला केलं होतं. आता लक्षात ठेवा, सागरचा सन्मान ही नीती चालू केलेली आहे. सागर में सम्मान, कुणाचा सन्मान, महिलांचा सन्मान. आणि हे काय कशासाठी चालू केलेलं आहे, हे मुंबईमधनं चालू केलेलं आहे. कुठनं चालू केलेलं आहे, मुंबईमध्ये. कशाचा, म्हणजे समुद्री क्षेत्रामध्ये काय करायचं, महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी. महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी चालू केलेलं आहे. कशाचा, सागरी क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी.
सहभाग वाढवणे आणि त्यांना काय करणं, प्रोत्साहन देणे. ह्यासाठी काय चालू केलेलं आहे, सागर मे सम्मान. सागर मे सम्मान हे कोणी चालू केलं आहे, सर्वानंद सोनोवाल. कुठनं चालू केलेलं आहे, मुंबईमधनं. बरोबर आहे. बरोबर. पुढला प्रश्न बघा. अलीकडे 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला हा डिक्लेअर कोणाला झाला होता? रामभद्राचार्य आणि गुलजार ह्यांना हे काही झालं होतं, डिक्लेअर झालं होतं. हे कुठं दिले आता? विज्ञान भवनमध्ये दिलेत. विज्ञान भवनमध्ये दिलेले आहेत. कोणी दिलेले आहेत? प्रेसिडेंटनं दिलेले आहेत. की तो 58 59 कोणाला भेटलेला आहे? विनोद कुमार शुक्ला यांना भेटलेला आहे ज्ञानपीठ पुरस्कार. ह्यांची राशी किती असते? 11 लाख राशी असते. प्लस काय दिलं जातं? सरस्वतीची एक प्रतिमा दिली जाते. आणि आता बरोबर ज्ञानपीठ पुरस्कार हे कधी चालू झालेले आहेत? 1961ला चालू झालेले आहेत. 1961. पहिला कधी भेटला? 1965ला भेटला. कोणाला भेटला? जयशंकर कुरुगला भेटला होता. बरोबर. हे रामभद्राचार्य काय यांचं संस्कृतमध्ये ते आहे. बरोबर. जयशंकर कुरुग जे पहिला भेटला होता त्यांना कशाला? मल्याळमचा भेटला होता. त्यांना हे कोणतं? रामभद्राचार्य यांना 2015 काय भेटलेलं आहे? सेकंड हायस्ट अवॉर्ड पद्मविभूषण भेटलेलं आहे. एवढं एक लक्षात ठेवा. आता कोणाला डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे? रामभद्राचार्य आणि गुलजार यांना दोघांना पण भेटलेले आहेत. आता पुढला प्रश्न बघा. अलीकडेच मंत्री अमित शहा यांनी अलीकडे दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी ॲडव्हान्स मल्टी एजन्सी सेंटरचे उद्घाटन कुठे केलेलं आहे? ॲडव्हान्स मल्टी एजन्सी सेंटर म्हणजे काय असणार आहे? हे सेंटर कशासाठी चालू केलेलं आहे? कोणी चालू केलेलं आहे? होम मिनिस्टर अमित शहा यांनी चालू केलेलं आहे. कुठे केलं असताना? दिल्लीला चालू केलेलं आहे. म्हणजे काय करणार? एका छताखाली सर्वच म्हणजे एजन्सी काम करणार. जसं की रॉ असेल, IB असेल, त्यानंतर आर्मीचे सगळेच हेड असतील. सगळ्याच एकाकडे काय करणार? ते एकमेकांना काय करणार? डेटा शेअर करणार. आणि कशासाठी? आतंकवादाविरोधी लढण्यासाठी किंवा नायनाट करण्यासाठी. आतंकवादी विरोधी म्हणजे जर एकाच छताखाली काय असणार? सगळ्याच तिथं असणार. सगळ्याच एजन्सी काम करते. ह्याला काय म्हणलं जातं? ॲडव्हान्स मल्टी एजन्सी सेंटर. कुठे चालू केलेलं आहे? दिल्लीमध्ये चालू केलेलं आहे. ह्याच्या अगोदर 2001मध्ये ज्यावेळेस कारगिलचं युद्ध झालं ना, त्यावेळेस बी आपण काय केलं होतं? ॲडव्हान्स मल्टी एजन्सी सेंटर चालू केलं होतं. आता हे दुसरा टाईम चालू करणं आहे. पुढला प्रश्न बघा. अलीकडेच T20 ह्याचं ॲन्सर काय येतं? ॲन्सर येतं दिल्लीमध्ये. कुठं चालू केलेलं आहे? नवी दिल्लीमध्ये चालू केलेलं आहे. पुढला प्रश्न बघा. अलीकडेच T20मध्ये सर्वात जलद 8,000 धावा काढणारा भारतीय खेळाडू कोण बनलेला आहे? आता काय झालेलं आहे? KL राहुल ह्यानं काय केलेलं आहे? विराट कोहलीचं काय केलेलं आहे? रेकॉर्ड तोडलेलं आहे. आता भारतातला T20मधला सगळ्यात जास्त लवकर किंवा फास्टमध्ये किती 8,000 रन काढणारा कोण बनलेला आहे? तर KL राहुल बनलेलं आहे. अगोदर कोण होतं? विराट कोहली होतं. आणि 13,000 रन सगळ्यात फास्ट T20मध्ये काढणारा कोण आहे? विराट कोहली. 13,000 रन. पण 8,000पर्यंत कोण झालेलं आहे? आता KL राहुल झालेलं आहे. आणि जगात बघायला गेलं तर जगातमध्ये कोण असणार आहे? क्रिस गेल असणार आहे. क्रिस गेल ह्या काय आहे T20मध्ये सगळ्यात फास्ट रनर कोण आहे? क्रिस गेल आहे. भारतात 8,000पर्यंत कोण झालेलं आहे? KL राहुल झालेलं आहे. त्यानंतर विराट कोहली किती? 13,000पर्यंत झालेलं आहे. आणि रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं आता करंटमध्ये काय आहे? टेस्ट मॅचमधनं काय केलेलं आहे? निवृत्ती घेतलेली आहे. हे तर तुम्हाला क्विज भेटतील. त्यासाठी हे टेलिग्राम चॅनलचे हे QR आहे ते तुम्ही जॉईन करू शकता. चला तर मग धन्यवाद.